सध्या राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे। योग्य काळजी न घेतल्यास थंडीमुळे गरिबाची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीची मृत्यू होण्याची शक्यता असते। थंडीमध्ये शेळीची नेमकी काळजी कशी घ्यावी पाहूयात। राज्यात सध्या थंडी वाढली आहे। या काळात शेळ्यांचं विण्याचं प्रमाण जास्त असतं। वाढलेल्या थंडीमुळे शेळ्यांची मृत्यू सुद्धा होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिलांची विशेष काळजी घ्यावी। हिवाळ्यामध्ये शेळ्यांचं शेड कोरडं आणि हवेशीर राहील याची काळजी घ्यावी। गोठ्याची दिशा पूर्व पश्चिम असल्यास त्यात सकाळी आणि संध्याकाळी सूर्यकिरण पडतात, त्यामुळे गोठ्यातला ओलावा कमी होतो। पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार गोठ्यामध्ये जंतुनाशकांची फवारणी करावी। करडांच्या वयोमानानुसार त्यांची वेगळी व्यवस्था करावी। शेळ्या आणि बोकडांसाठी स्वतंत्र कप्पे करावेत। हिवाळ्यामध्ये थंडी वाढल्यास करडांच्या शेडमध्ये शेकोटी पेटवावी अथवा टंगस्टन बल्ब लावावा, त्यामुळे शेडमध्ये ऊब टिकून राहते। शेडची दारं, खिडक्या आणि इतर हवा येण्याच्या जागा पोत्यांच्या मदतीने बंद कराव्यात। दिवसातून 2-3 वेळा गोठ्याची स्वच्छता करावी। करडांना सकाळी कोवळ्या उन्हामध्ये सोडावं। बंदिस्त गोठ्यामध्ये स्वच्छ आणि ताजं पिण्याचं पाणी ठेवावं। हे पाणी जास्त थंड असणार नाही याची काळजी घ्यावी। पाणी कोमट करून करडांना पिण्यासाठी ठेवावं, त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करते। थंडीमध्ये करडांना न्यूमोनिया होण्याचाही धोका असतो। हा रोग प्रामुख्याने कोंदट, दमट वातावरण आणि अस्वच्छतेमुळे होतो। त्यामुळे गोठ्यामध्ये हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश गोठ्यात येईल याची काळजी घ्यावी। शेळ्यांना आणि करडांना बसण्यासाठी भाताचा पेंढा, बाजरीचं चिपाड आणि गोणपाट टाकावं। करडांना जन्मल्यापासून 1 तासाच्या आत चीक पाजावा। त्यांच्या वजनानुसार हा चीक दिवसातून 3 वेळा विभागून द्यावा, त्यामुळे त्यांच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। करडू आजारी असल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधावा आणि त्याचा इलाज करावा। शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या किमान 50% खुराक द्यावा। चारा कुट्टीच्या मदतीने बारीक करून दिल्यास 30% चारा वाचतो। विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी वेळापत्रकाप्रमाणे शेळ्या आणि करडांना लसीकरण करावं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।